सरस्वतीताईंच्या रूममध्ये भरून ठेवलेल्या हंड्यामधले पाणी संपले होते आणि त्यांना प्रचंड तहान लागली होती. म्हणून त्या त्यांच्या रूमच्या बाहेर आल्या. तेव्हा त्यांचा मुलगा अभिषेक खूप रागाने आईकडे रोखून पाहत म्हणाला, आई, तुला किती वेळा सांगितलंय तुझ्या खोलीत शांत बसून राहा ना, अशी बाहेर येत जाऊ नकोस. तरी तू अजिबात ऐकत नाहीस. आणि तुझं असं कोणतं महत्वाचं काम निघालं होतं की तुला खोलीच्या बाहेर यावं लागलं. तो आपल्या वृद्ध आईवर जोरजोरात ओरडत होता. तेव्हा सरस्वतीताईंनी शांतपणेच उत्तर दिलं, बाळा, माझ्या हंड्यातलं पाणी संपलं होतं. प्यायला पाणी हवं म्हणून मी बाहेर आले. आणि तसंही त्या खोलीत बसून बसून जीव गुदमारतो माझा. म्हणून विचार केला थोडी ताजी हवा घ्यावी म्हणून बाहेर आली मी. पण तुला काय गरज होती खोलीच्या बाहेर यायची? मला आवाज देऊन सांगायचं ना पाणी द्यायला. अगं आई, तुला माझं बोलणं समजत नाही का? अभिषेक चिडून म्हणाला. प्रीती बाजारातून येतच असेल. तिने तुला बाहेर पाहिलं तर खूप तमाशा होईल. असं म्हणत त्याने सरस्वतीताईंना अक्षरशः ओढत त्यांच्या खोलीत नेलं. बिचारे सरस्वतीताई खाटेवर धापकन आदळल्या आणि त्या घाबरून शून्यात नजर लावून बसल्या. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. त्या आठवू लागल्या तो दिवस जेव्हा अभिषेक 18 वर्षांचा होता. त्याचा भीषण अपघात झाला होता. 15 दिवस हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू होते. पण प्रकृतीत काहीच सुधारणा नव्हती. त्याचे वडील विठ्ठलराव त्याचा जीव वाचवण्यासाठी हात जोडून डॉक्टरांकडे भीक मागत होते, तर कधी वाट बाहेर बसून रडत होते. सरस्वतीताई मात्र एका कोपऱ्यात उभ्या राहून नर्सची विनवणी करत होत्या, कृपा करून माझ्या मुलाला वाचवा. तेवढ्यात डॉक्टर ICU मधून बाहेर आले आणि विठ्ठलराव क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या पाठीमागे धावले आणि डॉक्टरांचे पाय धरत ते रडवलेल्या आवाजात म्हणाले, डॉक्टर साहेब, काहीही करा पण माझ्या अभिषेकला वाचवा. मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. डॉक्टरांनी सुस्कारा टाकत उत्तर दिलं, काका, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत पण परिस्थिती गंभीर आहे. लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. एकूण खर्च 2 लाख रुपये येईल. तुम्ही पैशांची व्यवस्था करा. आम्ही लगेच ऑपरेशनला सुरुवात करू. हे ऐकताच विठ्ठलरावांची धावपळ सुरू झाली. एका मागोमाग एक अनेक दारं ठोठावली. पण कसेबसे फक्त 1 लाख रुपयांची जुळवाजुळव झाली. त्यांची सगळी धावपळ पाहून त्यांची मुलगी राधिकाने लगेच आपल्या नवऱ्याला फोन केला. जावईबापूंनी एक क्षणही न गमावता उरलेले 1 लाख रुपये विठ्ठलरावांच्या हातावर ठेवले. शेवटी डॉक्टरांनी अभिषेकचं यशस्वी ऑपरेशन केलं आणि त्याचा जीव वाचवला. हळूहळू वेळ निघून गेली. मोठ्या कष्टाने विठ्ठलरावांनी अभिषेकचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. अखेर एका मोठ्या कंपनीत अभिषेकला नोकरी लागली. आणि मग एक दिवस अभिषेकने त्यांना सांगितलं की माझ्यासोबत शिकणाऱ्या प्रीतीसोबत मला लग्न करायचं आहे. प्रीती दिसायला सुंदर होती आणि बोलायलाही हजरजबाबी. 2-4 भेटीतच दोघांना वाटायला लागलं होतं की ते एकमेकांसाठीच बनले आहेत. पण अभिषेकच्या आईवडिलांना प्रीतीचं वागणं अजिबात आवडलं नाही. तिची वागण्या बोलण्याची पद्धत, तिचा घमेंडीपणा सगळंच त्यांना खटकत होतं. दुसरीकडे प्रीतीच्या आईवडिलांनी दुसऱ्या जातीतल्या या लग्नाला ठाम नकार दिला होता. पण दोघांनी कोणाचंही ऐकलं नाही. शेवटी घरच्यांच्या नाराजीमध्येच दोघांचे लग्न झाले. आणि मग तेच घडलं ज्याची भीती मनात होती. प्रीती एवढी तिखट स्वभावाची होती की घरात सतत वाद व्हायचे. सासू सासऱ्यांसोबत राहणं तिला मान्यच नव्हतं. काही दिवसातच तिने अभिषेकला वेगळं करून भाड्याच्या घरात राहायला नेलं. त्या दिवसानंतर तर अभिषेक कधीही आईवडिलांना भेटायला आला देखील नाही. त्यांना कित्येकदा आजारपण आलं. त्याला कळवूनही तो आला नाही. दिवाळी दसऱ्यालाही तो फोन करत नव्हता. मुलाच्या या अशा वागण्यामुळे विठ्ठलरावांना जबर धक्का बसला. ते गप्प गप्प राहू लागले. एक दिवस अचानक त्यांच्या छातीत खूप दुखायला लागले. ते अचानक खाली कोसळले. सरस्वतीताईंना क्षणभर काही कळेना.
घाबरून त्यांनी ताबडतोब शेजारी राहणाऱ्या गंगू आत्याला बोलवलं. दोघींनी कसंबसं त्यांना सावरलं आणि खाटेवर झोपवलं. ताबडतोब डॉक्टरांना फोनही केला आणि डॉक्टर आले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टर म्हणाले, विठ्ठलरावांना हृदयविकाराचा झटका आलाय. उपचारात थोडा जरी उशीर झाला असता तर त्यांचा धोका जास्त वाढला असता. त्यावेळी सरस्वतीताईंनी पुन्हा पुन्हा अभिषेकला फोन केला, पण तो त्यावेळी काही ऐकून घेण्याऐवजी उलट आईलाच ओरडत होता. त्यावेळी त्यांच्या मुलीला वडिलांच्या तब्येतीबद्दल कळलं. ती एका क्षणाचाही विलंब न लावता नवऱ्यासोबत तडक घरी आली. घरात शिरताच तिने वडिलांना घट्ट कवटाळलं आणि अश्रू आवरत म्हणाली, बाबा, काळजी करू नका. आम्ही तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण आयुष्यभर आपल्या जावयाच्या उपकाराखाली दबलेल्या विठ्ठलरावांना हे नको होतं. त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि अस्पष्ट आवाजात म्हणाले, राधिका बाळा, मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही. तू आलीस ना आता, मी लवकर बरा होईल. त्या दिवसापासून राधिका दिवस रात्र त्यांच्या सेवेत गुंतून गेली. वडिलांना वेळेवर औषधं द्यायची, खाऊ घालायची, पाय दाबत बसायची. बाबांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हसून म्हणाली, बाबा, आम्ही लहान असताना तुम्ही आमच्यासाठी हे सगळं केलं होतं ना. आता आमची वेळ आहे, मला थांबवू नका. तिच्या प्रेमळ स्पर्शाने विठ्ठलरावांच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांनी तिला आशीर्वाद द्यायला हात डोक्यावर ठेवला, पण विठ्ठलरावांचा तो हात अचानक खाली पडला आणि हे दृश्य पाहून सरस्वतीताईंच्या अंगावर काटा आला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याही खाली जमिनीवर कोसळल्या. तोपर्यंत विठ्ठलराव सगळ्यांना सोडून गेले होते. राधिका आपल्या मृत वडिलांच्या शरीरावर कोसळली आणि हंबरडा फोडून रडू लागली. घरात शुकशुकाट दाटून आला होता. ज्याच्या भेटीसाठी विठ्ठलराव जिवंतपणे तडफडले, तोच मुलगा त्यांच्या मृतदेहाला अग्नी देण्यासाठी झटपट हजर झाला. पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. औपचारिकता पूर्ण करताच तो आणि त्याची पत्नी लगेच निघून गेले. सरस्वतीताई मात्र नवऱ्याच्या निधनाच्या धक्क्याने दिवसेंदिवस अधिकच अशक्त होत होत्या. त्यांना मोठा असा काही आजार नव्हता, पण मन शांत नसेल तर शरीर साथ कसं देणार ना. नवऱ्याच्या पेन्शनच्या तुटपुंज्या रकमेवरच त्या 2 वेळच्या जेवणाची आणि औषध पाण्याची तोंडमिळवणी करत होत्या. घराच्या एका छोट्या खोलीत एकट्याच पडून राहत होत्या आणि थरथरत्या हाताने कसं तरी 2 वेळच्या भाकरी बनवत होत्या. दुसरीकडे त्यांची मुलगी राधिका आईची नेहमी विचारपूस करत होती. काही दिवस सरस्वतीताईंसोबत राहून तिला आधार देत होती. पण अभिषेक आणि प्रीतीला आता भीती वाटू लागली होती की आईच्या नावावर असलेले घर बहीण आणि भाऊजी हडपणार तर नाही ना. कारण ते दोघेही आईची खूप काळजी घेतात. तिला काय हवं नको ते सर्व काही बघतात. या शंकेने अभिषेकने बायकोसह आणि घरातील सगळ्या सामानासह वडिलांच्या घरात मुक्काम हलवला. कारण मात्र मोठ्या थाटात सांगू लागला की बाबा गेल्यानंतर आम्ही आईला एकटं सोडू शकत नाही. भोळ्या भाबड्या सरस्वतीताईंना या कावेबाजपणाला सत्य मानलं आणि देवाचे आभार मानले. उशिरा का होईना पण मुलाला सद्बुद्धी आली. पण त्यांच्या मुलाचा आणि सुनेचे खरे हेतू त्यांना ठाऊक नव्हते. काही दिवसातच प्रीतीने संपूर्ण घरावर ताबा मिळवला. सरस्वतीताईंचे सामान एका छोट्याशा खोलीत टाकलं आणि त्यांना तिथेच राहायला सांगितलं. तेव्हा राधिकाने याला विरोध केला. तेव्हा अभिषेक आणि प्रीतीने तिला सुनावलं, माहेरी गरजेपेक्षा जास्त ढवळाढवळ करू नकोस, स्वतःच्या घराकडे लक्ष दे. आणि शिव्या शाप देत तिला घराबाहेर काढलं. सरस्वतीताईंची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत होती. स्वतःच्या घरातच त्या खूप मजबूर झाल्या होत्या. थंडीचे दिवस सुरू होताच त्यांची तब्येत अधिकच खालावली. पण मुलाने आणि सुनेने त्यांच्या उपचारासाठी 1 रुपयाही खर्च करण्याची तसदी घेतली नाही. परिणामी त्यांची प्रकृती खूपच ढासळत गेली. अखेर अभिषेकची आत्या गंगूताई त्यांची विचारपूस करायला आल्या.
वहिनीची ही अशी दयनीय अवस्था पाहून त्या चकित झाल्या. त्याचवेळी अभिषेक आणि प्रीती त्यांच्या खाटेजवळ बसून नाटकी सूर लावू लागले की आईची तब्येत फारच खराब झाली आहे. समजत नाही तिचा जीव कशात अडकला आहे. अभिषेकचा गळा भरून आला आणि प्रीती वरूनच म्हणाली, खरंच आईचे एवढे हाल होताना पाहवत नाही आम्हाला. त्यापेक्षा देवाने तिला लवकर मरण द्यावं. हे ऐकताच गंगूताईंचा म्हणजे त्याच्या आत्याचा राग अनावर झाला. त्या संतापाने म्हणाल्या, आईच्या मरणाच्या गोष्टी करताय, पण एकदाही तिला डॉक्टरकडे नेण्याचा विचारही तुम्ही केला नाही. लाज वाटत नाही का तुम्हा दोघांना? त्यांचा एवढा जोरात आवाज ऐकून अभिषेक दचकला आणि प्रीतीचाही चेहरा उतरला. मग गंगूताईंनी वेळ न दवडता थेट एका चांगल्या डॉक्टरांना लगेच घरी बोलावलं. योग्य उपचारामुळे सरस्वतीताई हळूहळू सावरू लागल्या आणि त्यांची तब्येत पूर्ववत होऊ लागली. पण आता त्या फक्त बाहेरून बऱ्या होत्या. आतून मात्र त्या मातृत्वाच्या वेदनांनी पोखरूनच निघाल्या होत्या. आपल्या भूतकाळात हरवून गेलेल्या सरस्वतीताई अचानक वर्तमानात परत आल्या. जेव्हा गंगूताईने त्यांना हाक मारली, सरस्वतीताई, तुमच्यासाठी खिचडी आणली आहे, पटकन खाऊन घ्या. तुम्हाला औषधही घ्यायचे आहे ना? त्यावर सरस्वतीताई म्हणाल्या, नाही गंगूबाई, मला भूक नाही. त्या उदास स्वरात म्हणाल्या. त्यावर गंगूताई म्हणाल्या, वहिनी, तुम्ही काहीच खाल्लं नाही तर औषधं कसं घेणार? आणि औषध नाही घेतलं तर तुम्ही बऱ्या कशा होणार? गंगूताई प्रेमाने म्हणाल्या. सरस्वतीताईंनी खोल श्वास घेतला. काय करायचंय बरं होऊन? अगं, शरीराचं दुखणं औषधाने बरं होईल, पण मनावर झालेले घाव मनच आजारी करेल. मग मी कशी बरी होऊ शकते? गंगूताईंनी सरस्वतीच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं, वहिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? खूप दिवसांपासून माझ्या मनात होती, पण तुमच्यासमोर बोलायची हिंमत होत नव्हती. गंगूबाई, तुम्ही असं का बोलताय? मी कधी तुमचं बोलणं मनावर घेतलं आहे का? सरस्वतीताई हलकंसं हसत म्हणाल्या, तुम्ही माझ्यासाठी जे केलं ते कदाचित दुसरं कुणीही केलं नसतं. गंगूताईंनी थोडा वेळ थांबून कटू सत्य बोलायला सुरुवात केली. वहिनी, तुम्हाला तुमच्या मुलाने आणि सुनेने या छोट्याशा खोलीत ठेवले आणि तुम्ही मुकाट्याने इथे आलात. कित्येक दिवस झाले ते दोघं तुमची चौकशी सुद्धा करत नाहीत. तुमची सून प्रीती तर तुमच्या नातवंडांना तुमच्या जवळही वाटवत नाही. आजारी पडल्यावरही तुमच्यावर उपचार करत नाही. तुम्हाला असं वागवतात जसं कोणी शत्रूही शत्रूला वागवणार नाही. आणि तरीही तुम्ही काहीच बोलत नाही. असं का? गंगूताईंच्या शब्दांनी सरस्वतीताई निरुत्तर झाल्या. दादा इतके आजारी होते तरीही तुमचा मुलगा आणि सून त्यांची विचारपूस करायला आले नाहीत. पण गेल्यावर घरावर ताबा घ्यायला मात्र दोघेही पुढे होते. हे ऐकताच सरस्वतीताईंच्या हृदयाला एक मोठा झटका बसल्यासारखं वाटलं. गंगूताई खूप रागाने म्हणाले, हे कसलं नातं आहे जिथे मुलगा आपल्या आईवडिलांच्या उपकारांना विसरतो, वृद्ध आईला अडगळीचं सामान समजतो, आईच्या मृत्यूची प्रार्थना करतो. वहिनी, सासूसुद्धा आईच असते. आम्ही तर लहानपणापासून असंच ऐकले की सासूला आईचं स्थान द्यावं. माझ्या घरी अजूनही सर्वात जास्त महत्त्व मलाच दिलं जातं. कोणीच मला जुन्या सामानासारखं वेगळं करून टाकलं नाही. मग तुम्ही काय हे सगळं सहन करताय? सरस्वतीताईंच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्या हळूच म्हणाल्या, गंगूबाई, मुलगा तर आपलाच आहे ना. किती प्रेमाने त्याचं पालनपोषण केलं होतं. मग त्याच्या विरुद्ध मी तक्रार तरी कशी करू? तेव्हा गंगूताई म्हणाल्या, जेव्हा नात्यामध्ये स्वार्थ येतो तेव्हा ती नाती खोकडी होतात. आणि अशा वेळी आपल्याला तक्रार करण्यापेक्षा स्वतःची ताकद दाखवणं गरजेचं असतं. जेव्हा मुलांना त्याच्या आईवडिलांचं महत्त्व समजत नाही तेव्हा आईवडिलांचं कर्तव्य असतं की त्यांना योग्य मार्गावर आणावं. त्यासाठी साम दाम दंडभेद या चारही नीती वापराव्या लागल्या तरी काहीही हरकत नाही. त्यांना हे ठणकावून सांगायला हवं की आम्ही म्हातारे झालो आहोत, पण लाचार नाही. गंगूताईंच्या या बोलण्याने सरस्वतीताईंच्या मनात खोलवर थोडासा परिणाम झाला. गंगूताई गेल्यावर सरस्वतीताई विचारात पडल्या. तसं तर त्यांचं वय खूप जास्त नव्हतं, पण नवऱ्याच्या जाण्याच्या दुःखाने आणि आपल्याच मुलाच्या आणि सुनेच्या अशा कठोर वागणुकीमुळे
त्या वेळे अगोदरच वृद्ध होऊन गेल्या होत्या. त्यांना 2 नातवंड होती, पण त्यांच्यासोबत बसण्यास कोणाकडेच वेळ नव्हता. या आजारपणात फक्त गंगूताई त्यांना मदत करत होत्या. स्वतःच्या घरात एका अरुंद अडगळीच्या खोलीत त्या एकट्या पडलेल्या होत्या. सरस्वतीताई मनात या गोष्टींचा विचार करत त्यांचा डोळा लागला आणि झोपेतच त्यांना एक आवाज ऐकू आला. अगं सरस्वती, तू मालकीण आहे या घरची. तू सरस्वती आहे या घरातील. प्रत्येक वस्तू तू आणली आहेस. आठव, किती प्रेमाने तू या घराला सजवलं होतं. असे विठ्ठलराव म्हणाले. त्यावर त्या म्हणाल्या, बघा ना, माझं घर आता माझं राहिलं नाही. मला तर या घरात फिरायला पण परवानगी नाही. ताजी हवा घेणे तर सोडा, माझ्या मुलाच्या मनात माझ्या अस्तित्वाचं काही महत्त्वच नाही. सरस्वतीताई उदास होऊन बोलल्या. गंगूबाई एकदम बरोबर बोलतात. सरस्वती, जेव्हा तुझी कोणी किंमत करत नाही तेव्हा तुझी किंमत त्यांना दाखव. तुझ्या आयुष्याचा नाश करू नकोस. तुला असं पाहून माझ्या आत्म्याला शांती मिळत नाही, असं विठ्ठलराव सांगत होते. त्यानंतर सरस्वतीताईंची झोपमोड झाली आणि त्या आजूबाजूला शोधू लागल्या, पण जे शोधत होत्या ते कुठेही नव्हते. त्यांना अचानक जाणवले की हे एक स्वप्न होते. त्यानंतर सरस्वतीताईंमध्ये खूप मोठा बदल झाला. त्यांनी नियमितपणे जेवण आणि औषध घ्यायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्या लवकर बऱ्या झाल्या. वाढत्या वयामुळे शरीरात अशक्तपणा होता, पण त्या चालू फिरू शकत होत्या. एक दिवस सरस्वतीताई त्या खोलीतून बाहेर आल्या आणि हॉलमध्ये बसल्या. त्यांना पाहून अभिषेक म्हणाला, आई, तू बाहेर का आलीस? तुला काही हवं होतं तर आवाज देऊ शकत होतीस ना. प्रीतीने पाहिलं तर तुझ्यावर रागवेल, असं म्हणून अभिषेकने त्यांच्या मनगटाला पकडून त्यांना परत खोलीत पाठवू लागला. त्यावर सरस्वतीताईंनी त्याचा हात जोरात झटकला आणि रागात म्हणाल्या, का रागवेल ती मला? तिचा काय अधिकार आहे? हे घर माझं आहे आणि माझी मर्जी. मी जिथे हवं तिथे जाईन. ती कोण आहे मला घरात फिरू न देणारी? अभिषेक आईच्या या बदललेल्या रूपाला पाहून आश्चर्यचकित झाला. नेहमी शांत आणि घाबरलेल्या सरस्वतीताई आज मोठ्या आवाजात बोलत होत्या. तेवढ्यात प्रीतीचा आवाज घराच्या आतून आला. टीव्ही कोणी लावलाय? तेव्हा त्या म्हणाल्या, टीव्ही या घराच्या मालकिनीने लावला आहे आणि मला वाटत नाही की याबद्दल कोणाला काही म्हणायचं असेल. सरस्वतीताई ठामपणे म्हणाल्या आणि प्रीती कटकट करत बाहेर आली. आई, तुम्ही इथं तुमचं धाडस कसं झालं? तुम्ही सोप्यावर कसं काय बसला? थोड्याच वेळात माझी इथं किटी पार्टी आहे. माझ्या मैत्रिणी येणार आहे, त्यामुळे तुम्ही गुपचूप तुमच्या खोलीत परत जा. प्रीती चिडून म्हणाली, अजिबात नाही. आज मला टीव्ही बघायचा आहे आणि मी दिवसभर टीव्ही बघणार. तू तुझ्या मैत्रिणींना नाही म्हणून सांग, सरस्वतीताई ठामपणे म्हणाल्या आणि हसत हसत बसल्या. हे दृश्य पाहून प्रीती विचार करू लागली, आईमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला? तुम्ही बघत आहात ना तुमची आई काय बोलत आहे? प्रीती रागाने आपल्या नवऱ्याकडे पाहून म्हणाली. आता अभिषेक उदास आवाजात म्हणाला, आई, तू तुझ्या खोलीत जाऊन बस. तू ऐकलं नाहीस का? प्रीतीची किट्टी पार्टी आहे. हे बघ अभिषेक, मला माहिती आहे तू तुझ्या बायकोचा गुलाम आहेस, पण हे कधीही विसरू नकोस की हे घर माझं आहे. सरस्वतीताई बोलतच होत्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला आणि समोर वकील उभे होते. वकील साहेब, तुम्ही? त्यांना आत घेऊन ये, सरस्वतीताईंचा आवाज ऐकू आला. पण का? अभिषेक आणि प्रीतीने आश्चर्यचकित होऊन विचारले. मला माझे मृत्यूपत्र बनवायचे आहे, सरस्वतीताईंनी गंभीरपणे सांगितलं. त्यावर अभिषेक म्हणाला, आई, मी तुझा एकुलता एक मुलगा असल्यामुळे या सगळ्यावर माझा अधिकार आहे. अभिषेक थोडा रागाने म्हणाला. त्यावर त्या म्हणाल्या, अरे वा अभिषेक, तुला अधिकार लक्षात आहे, पण कर्तव्य त्याचं काय? त्यानंतर अभिषेक म्हणाला, आई, आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करतच आहोत. सरस्वतीताई गप्प राहू शकल्या नाहीत. हो का? आईला एका अडगळीच्या खोलीत ठेवलं आहे आणि त्यानंतर डोकूनही पाहायचं नाही की ती जिवंत आहे की मेली. तिला सगळ्यापासून वेगळं ठेवलं आहेस आणि तू म्हणतोस की कर्तव्य निभावत आहेस. अभिषेक, तू तर खूप चांगलं कर्तव्य निभावत आहेस. अभिषेक, आणि जर मला अशाच प्रकारे राहायचं असेल तर मी एकटी पण राहू शकते. मग मला तुमच्या कर्तव्याची
अजिबात गरज नाही. म्हणून मी ठरवलं आहे की पुढच्या महिन्यापासून मी हे घर भाड्याने देणार आहे आणि तुम्ही तुमचं सामान त्या अडगळीच्या खोलीत ठेवा. मी एक खोली माझ्यासाठी ठेवीन आणि बाकी घर भाड्याने देणार आहे आणि त्याच रकमेने माझा खर्च भागवेल आणि तुला तुझ्या कर्तव्यातून मुक्तता मिळेल. सरस्वतीताई अजून बोलणारच होत्या की तेवढ्यात अभिषेक आणि प्रीती दोघेही पटकन सरस्वतीताईंच्या पायाजवळ येऊन बसले. त्या आईच्या पायाजवळ जाऊन ज्या आईशी कितीतरी दिवस ते बोललेही नव्हते. आई, तू असं करू नकोस. आम्ही त्या अडगळीच्या खोलीत कसं राहू शकतो? मी माझ्या कंपनीमध्ये इंजिनिअरिंगच्या पदावर आहे. मला भेटायला मोठे मोठे लोक येतात आणि प्रीतीच्या मैत्रिणीही येतात. जर लोकांनी आम्हाला त्या अडगळीच्या खोलीत पाहिलं तर आमची काय इज्जत राहील? तू हा विचार कर. आमच्याबरोबर तुझी 2 नातवंडं राहतात. त्यांचा अभ्यास तर होणारच नाही. अभिषेक हात जोडून म्हणाला, अरे वा, काय छान बोलतोस तू. जेव्हा तुझी आई तिथे राहत होती तेव्हा कोणताही त्रास नव्हता आणि आता जेव्हा तुला स्वतःला राहायचं आहे तेव्हा त्रास होऊ लागला. आणि कोणती नातवंड? ती ज्यांना तू माझ्या जवळही पाठवत नव्हता. मी का त्यांच्याबद्दल विचार करू? सरस्वतीताई त्यांच्या घशातून पूर्ण भडास बाहेर काढत होत्या. त्या म्हणाल्या, मी आता ठरवलं आहे, त्यामुळे आता यामध्ये काहीच बदल होणार नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर भाड्याने देणार आणि माझ्यानंतर या घरावर फक्त माझ्या मुलीचा आणि जावयाचा अधिकार असेल. तेच योग्य हकदार आहेत. त्यांनी प्रत्येक पावलावर आमची साथ दिली आहे. कारण नालायका, तू तर तुझ्या बायकोच्या गुलामगिरीत तुच्छ होऊन गेला. तुझ्या बहिणीची नातं तोडलंस. तुझ्या बहिणीनेच तुला जीवदान दिलं होतं. तुझा मोठा अपघात झाला होता तेव्हा आणि तुझ्या उपचारांसाठी लाखो रुपये लागले होते. त्यावेळेस तुझ्या बहिणीने आणि भाऊजींनी कोणत्याही स्वार्थाची भावना न ठेवता तुझ्या बाबांच्या हातावर पैसे ठेवले होते आणि तू त्यांचे असे उपकार फेडलेस. सरस्वतीताईंचा आवाज थोडा मोठा झाला. मुलगा आणि त्यांची सून शांततेने मान खाली घालून ऐकत होते. तुझ्या बाबांना त्यांच्या शेवटच्या क्षणी तुला भेटायचं होतं. नातवंडांचं तोंड एकदा पाहायचं होतं. पण तू तुझ्या बायकोच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होता की तुझं घर, तुझं कुटुंब, तुझ्या बाबांच्या इच्छाही तुझ्या नजरेतून गायब झाल्या. आई, आम्हाला माफ करा. खरंच आम्ही स्वार्थामध्ये आंधळ झालो होतो, जे या घराच्या मालकिनीचा अपमान केला. पण आम्हाला आमच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. प्रीती हात जोडून म्हणाली, ठीक आहे. फक्त म्हणण्यासाठी नाही तर मुलाचं आणि सुनेचं तुम्ही कोणतंच कर्तव्य पूर्ण केलं नाही. फक्त एक नावापुरतं नातं आहे तुमचं. तुम्ही काहीच कर्तव्य पार पाडलं नाही. तरी मी एक आई आहे. मी कधीच तुम्हाला वेगळं मानलं नाही. फक्त त्या नात्यासाठीच मी तुम्हाला एक संधी देत आहे. मी आता तुम्हाला 2 खोल्या देणार आहे, पण वरचा मजला आता मी भाड्याने देणार आहे. कारण मला पण पैसे हवे आहेत. आता मी तुमच्यासमोर हात कधीच पसरणार नाही. हे ऐकून प्रीती चकित होऊन म्हणाली, आई, फक्त 2 खोल्या? सरस्वतीताई ठाम आवाजात म्हणाल्या, एक तुझ्यासाठी आणि एक मुलांसाठी. आणि ती अडगळीची खोली जर तुम्हाला पाहिजे असेल ती पण तुमच्यासाठी आहे. यापेक्षा अधिक मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. तुम्हाला स्वीकारायचं असल्यास राहा, नाहीतर दरवाजे खुले आहेत. भाड्याच्या घरात जाऊन राहा. सरस्वतीताईंच्या या कठोर निर्णयामुळे त्या स्वतः देखील आतून खूप तुटल्या होत्या. पण याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता. नाही, आम्ही 2 खोल्यातच राहू. जर जास्त गरज भासली तर अडगळीची खोली दुरुस्त करून घेतो. प्रीतीच्या बोलण्यामध्येच सरस्वतीताईंनी मोठ्या आवाजात तिला थांबवलं आणि हो, माझ्या मुलीला जेव्हा हवं असेल आणि कितीही दिवस माझ्या घरात राहायचं असेल ती राहू शकते. आणि मला तुमच्याकडून जर एकदाही अपेक्षाभंग झाला तर मी निर्णय घेण्यासाठी एक क्षणही वेळ लावणार नाही. आज सरस्वतीताईंचे हे रूप पाहून प्रीतीला काही बोलायचं धाडसच झालं नाही आणि तिने आपल्या मैत्रिणींना फोन करून किट्टी पार्टीचा प्लॅन रद्द केला होता. काही दिवसातच सरस्वतीताईंनी वरचा मजला भाड्याने दिला आणि त्याचबरोबर आपले मृत्यूपत्रही बनवले, ज्यामध्ये घरचा
अर्धा भाग त्यांच्या मुलाच्या नावावर आणि अर्धा भाग त्यांच्या मुलीच्या आणि जावयाच्या नावावर केला. तेच हकदार होते जे खरंच त्यांची काळजी घेत होते. हे सर्व करत असताना मृत्यूपत्राची माहिती मुलाला आणि सुनेला लागू दिली नाही आणि आता सरस्वतीताई आत्मविश्वासाने शांतपणे परिपूर्ण जीवन जगत होत्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? सरस्वतीताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.